नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। मी प्राध्यापक गुणवंत सुर्वे। तुम्ही बघा, साधारणतः आधीचे जर व्हिडिओ बघितले असतील तर तुम्हाला अतिशय साध्या सोप्या आणि सरळ तुमच्या हृदयापर्यंत पोहोचेल अशा शब्दामध्ये आपण शॉर्ट ट्रिक्स आणि त्याचं विस्तृतपणे विश्लेषण किंवा चर्चा मराठी व्याकरणाच्या प्रकरणावर करतोय। तर मित्रो, यापूर्वी जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। आपल्या गरजू आणि मेहनती विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ आणि हे चॅनल पाठवण्याचं मात्र विसरू नका आणि आयकॉन बेल वाजवा। येणारे नवीन व्हिडिओ हे तुम्हाला मोफत मध्ये पाहण्यासाठी तुम्हाला आयकॉन बेल दाबावीच लागेल। तर मित्रो बघा, आपण अगदी मराठी व्याकरणाचा जो मथळा किंवा शीर्षक आहे आणि त्या अनुषंगाने येणारे जे महत्त्वाचे काही प्रकरण आहेत आणि त्या प्रकरणाच्या अंतर्गत येणारे काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नाचं विश्लेषण सुद्धा आपण घेणार आहोत। आणि सोबत सोबत त्या प्रकरणाला हेच नाव का दिलं आणि त्याची ओळख कशा प्रकारची निर्माण होईल अशा पद्धती सुद्धा आपण व्हिडिओ घेतोय मित्रो। त्यामुळं आज सुद्धा आपण एका शब्दांच्या जातीमध्ये असलेल्या महत्त्वाच्या ज्याची आपण सुरुवातच करतो ती म्हणजे नामापासून, आणि ती म्हणजे विकारी जात, त्याचा आपण थोडक्यात अभ्यास या ठिकाणी पाहूया। तर बघूया नाम म्हणजे काय। तर एखादा व्यक्ती सरळ सरळ म्हणेल नाम हे हिंदीमध्ये किंवा संस्कृतमध्ये आलेलं नाव आहे आणि नाव म्हणजे नाव होय। नाव म्हणजे काय? नाव होय। परंतु नाव म्हणजे ही काय, त्याची ओळख आहे मित्रो। काय ओळख आहे? आणि ज्यावेळेस प्रत्यक्षात असणारी किंवा काल्पनिक असणारी, प्रत्यक्षात म्हणजे डोळ्यानं दिसणारी, इंद्रियगम्य, आणि जे मनोगम्य म्हणजे काल्पनिक असणारी। इंद्रियगम्य म्हणजे प्रत्यक्षात असणारी, ज्याला आपण स्पर्श करू शकेल, डोळ्यानं पाहू शकेल, त्याची चव घेऊ शकेल अशा प्रकारची। आणि दुसरी गोष्ट अशी की जी मनोगम्य म्हणजे काल्पनिक असेल, डोळ्याच्या समोर दिसणार नाही, परंतु त्याची सुद्धा एक ओळख असते। म्हणून या ठिकाणी आपण नामाची व्याख्या करत असताना म्हणतो प्रत्यक्षात असणाऱ्या किंवा काल्पनिक असणाऱ्या वस्तू, पदार्थ, प्राणी, वस्तू, पदार्थ व प्राणी यांना दिलेले नाव, यांना दिलेली ओळख, यांना दिलेलं नाव म्हणजेच आपलं नाम होय। आपलं नाम होय। तर मित्रो, या ठिकाणी नाम समजून घेत असताना नामाचे मुख्यतः 3 प्रकार पडतात आणि त्या 3 प्रकारानुसार आपण या ठिकाणी समजून घेऊया। जसे की तुम्ही बघत असाल, नामाचे मुख्यतः 3 प्रकार ते कोणते? तर एक म्हणतो आपण सामान्य नाम, ज्या नामामध्ये, आणि दुसरा जो प्रकार आहे तो आहे विशेष नाम, आणि तिसरा आहे भाववाचक नाम। पहा, ज्यावेळेस सामान्य नाम येतो, या सामान्य नाम ही जातीवाचक असतात आणि जातीचा आपल्याला अर्थबोध होतो। दुसरी जी विशेष नाम आहेत ती विशेष नाम व्यक्तिवाचक असतात, व्यक्तिवाचक। आणि जी भाववाचक नाम आहेत ती गुण व धर्म याचा अर्थबोध करतात। बघा, तसं नामाचे मुख्यतः हे 3 प्रकार पडत असताना नामाचे 2 प्रकार या ठिकाणी पडतात। ते म्हणजे कोणते? तर एक आहे धर्मीवाचक आणि दुसरा आहे तो म्हणजे धर्मवाचक। आता धर्मीवाचकाचे हे 2 प्रकार आहेत मित्र, सामान्य नाम एक आणि विशेष नाम एक। धर्मवाचकाचा हा एक प्रकार आहे, तो म्हणजे या ठिकाणी भाववाचक नाम। या पद्धतीने लक्षात घ्या, ज्यावेळेस सामान्य नाम असते त्यावेळेस ते जातीवाचक असते। जसं की नदी असेल, झाड असेल, पुस्तक असेल, खुर्ची असेल, टेबल असेल, पेन असेल, वही असेल, भिंत असेल, दात असेल, पक्षी असेल, फूल असेल, या पद्धतीची ज्या वेळेस आपण शब्द घेतो तेव्हा ते जातीचा अर्थबोध करतात। म्हणजे आपल्याला त्यामधून समान गुणधर्म दिसतो, आणि जिथे जिथे आपल्याला समान गुणधर्म दिसतो त्या त्या ठिकाणी मात्र ते असते सामान्य नाम। तर विशेष नाम व्यक्तिवाचक म्हणजे काय? ज्यातून स्पेशली व्यक्तीचा अर्थबोध होतो। जसं भारत असेल, हिमालय असेल, गोदावरी असेल, गंगा असेल, तापी असेल, या पद्धतीचे जेव्हा शब्द येतात त्यावेळेस सह्याद्री असेल, एखादा
सापलं असेल, या पद्धतीचे जेव्हा शब्द येतात त्यावेळेस मित्र हो लक्षात घ्या, भारत असेल, हिमालय असेल किंवा ताजमहल असेल, हे शब्द घेत असताना स्पेशली त्यातून एकाच गोष्टीचा अर्थ होतो, म्हणजे विशेषता स्पष्ट करते, म्हणून त्याला विशेष नाम असं म्हणतात. तर भाववाचक नामामध्ये जसं चोरी असेल, हास्य असेल, नृत्य असेल, दादागिरी असेल, गुलामगिरी असेल, गरिबी असेल, श्रीमंती असेल, वकिली असेल, दांडगाई असेल, असे शब्द ज्या वेळेस येतात त्यावेळेस असं गृहीत धरायचं की ते त्यातून फक्त त्याचा भाव किंवा गुण दर्शवला जातो. म्हणून आपण म्हणूया या ठिकाणी ती वीरता असेल, शौर्य असेल, कौर्य असेल, या पद्धतीचे नृत्य हा शब्द असेल, याचा आपल्याला सविस्तरपणे अभ्यास करायचा आहे मित्र. म्हणून लक्षात घ्या की नाम म्हणजे नेमकं काय, वस्तू, पदार्थ, प्राणी याला दिलेलं नाव. आणि नामाचे मुख्यतः दोन प्रकार, एक आहे धर्मीवाचक आणि दुसरा आहे धर्मवाचक. धर्मीवाचकाचे दोन प्रकार, सामान्य नाम, विशेष नाम, आणि धर्मवाचकाचा प्रकार भाववाचक नाम. सामान्य नाम म्हणजे काय तर जातीवाचक, ज्यातून समान गुणधर्म दर्शवतो. तर विशेष नाम म्हणजे काय, व्यक्तिवाचक, ज्यामध्ये भारत, हिमालय अशा प्रकारची पर्टिक्युलर तुमची स्वतःची नावं, शहराची नावं, याला आपण विशेषतः विशेष नाम असं म्हणतो. आणि हे भाववाचक नाम म्हणजे ज्यातून भाव किंवा गुण दर्शवला जातो, ज्यातून मनातली एखादी कल्पना स्पष्ट केली जाते, त्यावेळेस त्याला इथं धर्म किंवा गुण दर्शवला जातो, म्हणून त्याला इथं भाववाचक नाम असं म्हटल्या जातंय मित्र. तर लाईक करा, शेअर करा, गरजू विद्यार्थ्यांपर्यंत याला पाठवा. आपण सविस्तरपणे प्रकरणामध्ये बघणार आहोत.